नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डाळ तांदळापासून खूपच हलका फुलका असा मस्त नाश्ता बनवणार आहोत. सुरुवात करूया. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत. घरातल्या कुठल्याही वाटीने 2 वाट्या तांदूळ इथे मोजून घ्या. जुने तांदूळ इथे घ्यायचे आहेत. तुम्ही इथे रेशनचे तांदूळसुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये त्याच वाटीने मोजून 1 वाटी चण्याची डाळ घालायची आहे आणि पाव वाटी किंवा 2 चमचे उडदाची डाळ घालायची आहे. आता यामध्ये पाणी घालून डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 वेळा डाळ तांदूळ मी आता स्वच्छ धुवून घेते. धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. डाळ तांदूळ भिजेल इतकं पाणी घातलं आणि आता झाकून हे आपण 4 ते 5 तासासाठी असंच ठेवून देऊया. तर इथे साधारण 4 तास झालेत. पाहूया. तर हे छान असं भिजलं आहे. डाळसुद्धा अगदी सॉफ्ट झाली आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी 2 ते 3 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हे वाटताना आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. 1 वाटी दही सगळं इथे घालायचं आहे. तर थोडं थोडं घालत सगळ्या बॅचेसमध्ये थोडं थोडं असं मी 1 वाटी दही यामध्ये वाटताना घालणार आहे. तर आता पहिल्या बॅचमध्ये मी 2 चमचे इथे दही घालते. आणि यामध्ये या डाळीतलंच आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण डाळी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्यामुळे हेच पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे. यामुळे आपलं जे पीठ आहे ते फर्मेंट व्हायला मदत होईल. तर इथे पहा हे मी सगळं वाटून घेतलं आहे. वाटताना सगळं 1 वाटी दही घातलं आणि हे असं आहे पहा. नेहमीच्या इडलीच्या पिठाप्रमाणेच हे तयार करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे रात्रभर आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. सध्या थंडी आहे त्यामुळे तुम्ही हे एखाद्या जाड कापडामध्ये गुंडाळून ठेवा किंवा उबदार ठिकाणी ठेवा. म्हणजे हे फर्मेंट छान होईल आणि आपली रेसिपीसुद्धा अगदी परफेक्ट होईल. तर आता इथे मी हे रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून देते. तर आता हे सकाळी आपण पाहूया. यामध्ये आपण दही घातलं होतं त्यामुळे अगदी मस्त असं हे फर्मेंट झाले. पहा किती मस्त जाळी आली आहे. हे आता एकदा मी पुन्हा मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हिंग घातला आहे. याबरोबरच तुम्ही यामध्ये आलं आणि हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता. मी इथे घातलेली नाही आहे. आज आपण ढोकळा बनवतो आहे. ढोकळ्याला रंग छान यावा यासाठी इथे तुम्ही चिमूटभर हळद घालू शकता. पण हळदीचं प्रमाण कमी जास्त झालं तर ढोकळ्यावरती रेड पॅचेस येऊ शकतात म्हणून मी इथे हळद घातलेली नाही आहे. मार्केटमध्ये जो ढोकळा मिळतो त्यामध्ये पिवळा रंग वापरतात. तुम्हाला जर पिवळा रंग वापरायचा असेल तर तुम्ही चिमूटभर इथे पिवळा रंगसुद्धा वापरू शकता. आता इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये असा सोडा घालून मिक्स केल्यामुळे सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित सोडा मिक्स होतो आणि ढोकळ्याला जाळी छान येते. तर हे तेल आता या पिठामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. त्याबरोबरच एक केक टीन ग्रीस करून घेतला आहे. तुम्ही एखादी थाळी किंवा सपाट बेस असलेला एखादा डबासुद्धा तुम्ही घेऊ शकता ढोकळा बनवण्यासाठी. पाहू शकता त्याच्यामध्ये सोडा घातल्यामुळे हे पीठ अगदी मस्त हलकं झालं आहे, फुललं आहे. तर हे पीठ आता ढोकळा बनवण्यासाठी तयार आहे. आता ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये हे मी
काढून घेते, अर्ध भरून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि यामध्ये एक स्टँड असा उलटा करून ठेवला आहे। तुम्ही याऐवजी एखादी प्लेट किंवा वाटीसुद्धा ठेवू शकता। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 12 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। तर इथे आता साधारण पहा 12 मिनटं झालेत, आपण पाहूया। तर आता ढोकळा शिजला की नाही हे पाहण्यासाठी सुरी इन्सर्ट करायची आहे। तर इथे सुरी अगदी क्लीन आली आहे, म्हणजे ढोकळा आपला आतपर्यंत शिजला आहे व्यवस्थित। आता हा पूर्ण पण थंड करून घेऊया। मी गॅस बंद केला आहे। ढोकळा थंड होईपर्यंत आपण फोडणी तयार करूया ढोकळ्यावर घालण्यासाठी। तर इथे मी एक तडका पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं तुकडे करून घातली आहेत। 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घालायच्या आहेत आणि यानंतर पाव चमचा हिंग घातला आहे। मिरच्या अशा तेलावर थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे। यामुळे आपली जी फोडणी आहे ती मस्त अशी थोडीशी गोड होईल। याबरोबरच इथे चिमूटभर मीठ घातलं। आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पाण्याला उकळी आली आणि साखरसुद्धा विरघळली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। तर मस्त आपलं चटपटीत असं ही फोडणी तयार होईल। तिखट, गोड आणि आंबट अशी चव येते। फोडणी तयार आहे, फोडणी थंड होऊ देऊया आपण। तर इथे ढोकळा थंड होतोय, फोडणी थंड होते, तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी चटणी बनवून घेऊया। तर इथे मी भरपूर कोथिंबीर घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये, देठा सकट घ्यायची कोथिंबीर। यामध्ये 1 हिरवी मिरची घातली आहे, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे। ही डाळ नसेल तुमच्याकडे तर ढोकळ्याचे 1 ते 2 पीसेस इथे तुम्ही घालू शकता। 1 चमचा लिंबाचा रस घातला आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडंसं आलं घातलं यामध्ये आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे, पाहू शकता अगदी मस्त रंग आला चटणीला, हिरवागार। ही चटणी बाउलमध्ये काढून घेतली आहे। तर ढोकळ्याची ही चटणी तयार आहे। आता आपण ढोकळा काढून घेऊया। तर इथे ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे। आधी याच्या कडा अशा सोडून घ्यायच्या आहेत। प्लेटमध्ये हा टीन आता उलटा करूया। अगदी सहज हा ढोकळा निघून येतो। तर पाहू शकता किती मस्त अशी जाळी आली ढोकळ्याला आणि अगदी हलका झालाय। आता हा असाच उलटा ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला तयार केलेली फोडणी घालायची आहे। फोडणीमुळे आपला ढोकळा आतपर्यंत छान सॉफ्ट होईल आणि कोरडा लागणार नाही खाताना। आता फोडणी घातल्यानंतर असंच 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि मग याचे पीसेस करायचे आहेत। तर तुम्हाला पाहतानाच कळत असेल की किती सॉफ्ट झाला हा ढोकळा। अगदी हेल्दी असा नाश्ता आहे। तर इथे सगळे पीसेस मी कट करून घेतलेत, पाहू शकता। इथे तुम्हाला मी एक तोडून दाखवते, अगदी हलका झालाय, मार्केटपेक्षाही मस्त असा ढोकळा घरच्या घरी तयार होतो। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर टोमॅटो केचप बरोबर पण मी हा ढोकळा सर्व केला। अगदी मस्त अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।
चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.